तुका बुबळ बाहेर पाडतोस बाबा. आलास, आंघोळ केली, चहा घेतला, नाश्ता केलास, कार्यक्रम चालू आहे आणि काय झालं तुला रडायला? ज्याची व्यथा त्याला माहिती. म्हणजे काय झालं काय? कसं आहे माहिती का, माझी परिस्थिती मला माहिती बाबा. तुला सांगायचं, माझी जी आहे ना जीवाची. कोण र? तुला माहिती आहे माझी धरून मेलेली काय ती कोंबडी आहे बी. विषय असा आहे, प्रत्येक गोष्टीला जीव लावला की ते आपल्या जीवाचं होतं, पण नेमकं तुझं झालं काय आम्हाला कळू दे ना. माझी उषा. बर, त्या उषानं तुम्हाला सांगायचं माझी केली आहे दशा. काय म्हणतेस? काय लय वाईट. ते कस काय सांगू? मला ऐकू दे. मला चढली दारूची नशा, मला चढली दारूची नशा. हॅलो, त्यावेळेला माझ्या बायकोला मी काय म्हणलं? तुला बायको आहे? नाही, मी हिजडा ठेवलाय. अरे बाबा, मी काल आम्ही शाहजहानाला मी घरी आलो त्यावेळेस आम्हाला तुझी बायको दिसली नाही म्हणून तुला विचारलं. माझी 2 लग्न झाल्यात. ह्या वयात अजून किती वर्षानं होते? अजून 4 वर्षी झाली की तुझं जाण वाढलंय. कुठं खाली वाड्याला? नाही, नदीलाच पुन्हा. अरे 2 लग्न झाल्यात. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. नाही तर माझी थोरली बायको आहे ना, हा, तिला डिलिव्हरीसाठी माहेरला पाठवल्या. बर. आणि धाकटी आहे ना, तिला बाळतपणासाठी माझ्या जवळ ठेवली. असं जर तू जर करायचं जाशील तर पुढच्या वर्षी दुसरं बेल तयार करशील. अरे बाबा, तुम्हाला मराठी शब्दाचा अर्थच कळला नाही. ते कसं काय? आता थोरली आहे, तिला डिलिव्हरीला पाठवल्या. बर. आणि धाकटीला बाळतपणाला तुझ्या जवळ ठेवलेले. आता थोरलीची डिलिव्हरी झाली, गार पाण्यात हात घालायचाय नाही, स्वयंपाक करायचाय नाही, ओझं उचलायचाय नाही, धुणं धुयाचाय नाही, जेवण करायचंय. बरोबर आहे. म्हणून तिच्या डिलिव्हरीसाठी म्हणजे बाळातपणासाठी धाकटीला माझ्या जवळ ठेवली. असं केलंस? हुई उई सांग बघू. अग उषा जाताना देतो. असंच काल कुत्रा आमचं इवळून इवळून मेलं. जास्त दारू पिली का नाही की कसं होतं तुम्हाला माहिती नाही. अरे बाबा, दारू अशी आहे, दारू माणसाने जर किती जर पिली तर तोपर्यंत माणूस दारू पितो तोपर्यंत माणसाला काय वाटत नाही. पण ती दारू माणसाला प्यायला लागली की पूर्वीची म्हण आहे दारूवाल्याची. तुम्हाला सांगू, दारू माणसानं प्यावी हो, पण ज्या दिवशी दारू माणसाला पिल बरोबरच आहे, त्या दिवशी तो गावाच्या हागणदारीत पडलेला असतो. साहजिकच आहे. गावाची हागणदारी ती दारूवाल्याची वतनदारी. कशी? त्यावेळेला मी काय म्हणलं? काय म्हणलास? अग उषा गे दार उघड झाली भाजी आणि उषा दार उघड झाली भाजी आणि उषा दार उघड झाली भाजी. अग उषा
नकोस, इतका खाली येऊ नकोस. पुन्हा एखाद्या घोटाळा झाला म्हणजे तो मला हितनं करायला न्यायला लागेल. दार उघड झाली माझी दशा आणि उषाद, 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 दार उघड झाली माझी दशा. कशी बशी मी धरली सडा तोंड पुरी न दिली धड, कशी बशी मी धरली सडा दोन पुरी न दिली धड, कशी बशी मी धरली सडक दादा दोन पुरी न दिली धड, कशी बशी मी धरली सडा दोन पुरी न दिली धड, चार चौघांनी उतड गेला मारून बोंबील कडक, चार चौघांनी उतरत गेला मारून बोंबील कडक, पुन्हा दोघांनी दिली तो भारी पुन्हा दोघांनी दिली तो भारी, उपटल्या माझ्या मिशा कशा आणि उपटल्या माझ्या मिशा. जोडीदार, का रे? रस्त्यानं जर चार माणसं चांगली चालली बर. आणि पुढनं जर दारोडा आलेला पिऊन बघितला हा. तर चांगली चार माणसं त्या दारोड्याला बघून काय म्हणतात रे? आता कमीत कमी हे एक आपला तास इथं घेणार, त्यापेक्षा ह्यालाच आपला वळसा देऊन आपण निघून शनी जाऊ. म्हणून ती बाजू देऊन निघून जातात. त्याच रस्त्याने ती बाजू देऊन चांगली चार माणसं गेली होय. की पुढनं तुम्हाला सांगायचं पिसाळलेलं कुत्रा आलेला असते. बर. पिसाळलेल्या कुत्र्याला बघून चार माणसं काय म्हणतात? ए पिसाळलेलं कुत्राला या कुठं कुठं चावल चावल ती? का चावल सांगता येणार नाही. त्यासाठी बाजून जाऊया. आता तीच बाजून देऊन निघून गेली ती. त्याच रस्त्याने पिसाळलेलं कुत्र सैरा वैरा पळत असते. होय. त्याच रस्त्यानं पुढनं दारुडा ह्या नाल्यासनं त्या नाल्याला त्या नाल्यासनं ह्या नाल्याला करत असते. बर. पिसाळलेल्या कुत्र्यानं दारुड्याला पाहिलेलं असते, पण दारुड्यानं पिसाळलेल्या कुत्र्याला पाहिलेलं नसतं. त्यावेळेला पिसाळलेलं कुत्र मनात काय म्हणतं? काय म्हणते? माझ्या पुढचा यो पिसाळा आपणच लांबणं जागा होती. म्हणून दारुड्याला पिसाळलेलं कुत्र सुद्धा चावत नाही. म्हणून तू दारू प्याला शीख. कॉकटेल करून ए. आणि पिसाळलेल्या कुत्र्याच्या झुंडत शीख. तुझ्या आत्म्याला चिर शांती लाभो, तुझ्या आत्म्याला चिर शांती लाभ. कुत्र्याच्या झुंड सोडलेल्या का बोचा फा फाडून खातील की मरशील नाही का? नाही तर अग उषावे दार उघड झाली भाजी आणि उषाद, दार उघड झाली भाजी, दार उघड झाली भाजी, दार उघड झाली भाजी, दार उघड झाली भाजी दशा. तर जाऊ या दे. दशा झाल्या माझ्या जीवाची, तर माझ्या जीवाची आता तुला सांगायचं कर्मणूक कुठं होईल? तुला मी घेऊन जातो ना. आई तुला माहिती अरे मला प्रत्येक सेंटर माहिती आहे तुझ्या असं? जीवाची करमणूक कुठे करायची ती. असं हो. चल मग जायचं? चल. मुलींनो कुठं आहे का? आला का? चला आपण जाऊया बागेमध्ये फिरायला. चला. तुला जाग्यावर घेऊन जातो या, का नाही तर तुला लगाम घालायला मला वेळ लागायची नाही. मग आता त्या जागेवर घेऊन जातोयस? नाही का तर चल लवकर पड. माग 2 फुटाचं अंतर ठेवून माझ्या मागणं चाल. तू काळजी करू नको, तो पुढे चालला की तुझ्या पाठीव पाय देऊन आहे. नाही गाडी की मला इथं पाठो पाठ आहे. असं हा. सरपाटी माग. हा नमस्ते पाहुणं. कोण आपण? हे कोण? किस कापू. इकडे कशाला आलात? काय झालंय माहितीये का? काय झालं? ह्याच्या आईच्या वटीतले गेले ती पैसे, आणि ती पैसे काय असणे 8 दिवस झालं इलेक्शनच्या स्पीडला गावलं नाही ते. मग माझी दुट्टी तिथं लागली, म्या काढलं हुडकून काय? पैसे. पैसे म्हण पैसे. पैसे पैसे. हो
हा तुमच्या आईच्या वाटीतले पैसे इकडे आलेत का? अहो म्हातारे माणसाचं पैसे कुठं वटीत ठेवायचं आणि हिथंच खावायचं. बाई कोण आपण? तुमचा जर आम्हाला परिचय केला तर फार बरं होईल. म्हणजे आमचा परिचय पाहिजे का तुम्हाला? अहो, आम्ही नाच गाणे करणारे बायका आहात. अरे वा रे वा. दुधात मीठ पडलं, तुझ्या बाळानं पाडलं का? दुधात साखर पडली. तू बोलतायत ना तर बोलू नकोस. नाही, दुधात साखर पडली. बोलून तर सुधार नाही तर सुधरून तर बोल. आता सुधरून बोलतो. हा. दुधात साखर पडली बाई. बोला. मग आम्हाला नाच गाणं ऐकायसाठीच आम्ही इथं आलेलो आहे. म्हणजे तुम्ही काही शाहीर आहात का? ए बाई एक काम करा बाय. काय हो? शो असं का फुगतायसा? काय झाले माहितीये का, याला काकत उठल्या त्या मांजऱ्या, त्यामुळं सारखा असा करतोय. बाई आम्ही शाहीर आहे शाहीर. म्हणजे तुम्हाला गाता येतं? बाई हा, दादा जर माझा हागाई जर लागला थोडे. ह्यो खंडीच्या वर्णात हागून घाण करणारा माणूस आहे. काय झालं? हा गाया लागला तर म्हण का हागाय लागला. लेका कानानं उंच आहेस वाटतं. मी काय म्हणलं, हा दादा माझा गाया लागला तर. म्हणजे तुमचे दादा सुंदर गातात, पण कुणीकडनं गातात? माझा बाय. ढोंगणानं. अहो तसे नव्हे. पिटीवर गातात का ऑर्गनवर गातात का तुंतुनावर गातात का? बाई हा, तुंतून असलं तरी चालतंय, पेटी असली तरी चालतंय, तंबोर असला तरी चालतंय, सगळ्यावर मला तयार आहे माझी. कशाला? गायाला. गायला बरोबर आहे. सुरुवात करू. कशाला? प्रश्न टाकायला. मराठी भाषा आहे, व्यवस्थित बोलले म्हणजे तर बाय तुम्ही मारेल. प्रश्न टाकणार हो, त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्याच. आणि आम्ही तुम्हाला उत्तर नाही दिलं तर? सो खुशीनं आम्हाला तुम्ही सांगायचं, प्रेमाची माळ घालायची आणि तुमच्या वाड्याला घेऊन जायचं. नवरं म्हणवायचं होय. आम्ही जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं हा. तर 6 महिने सनलाईट साबणाने हे एवढ्या मुलींची साड्या धुवावं लागते. लक्षात ठेवा. आत्ताच वाटणी करूया. कशाची रे? बाई म्हणत्या 6 महिने सनलाईट साबणानं लुगडी धुया लागते. साहजिकच आहे. तू लुगडी धु, बर. पाण्यात भिजवून आणायची आणि साबण लावायला त्यो आहे. आणि तू आणि मी आपलं काय करीन, राखण बशीन ती. म्हणजे आम्हाला धुवायला लावून तू राखण करीत बस. बाई आम्ही शाहीर आणि आम्ही कलाकार. कसा आहे बाई, साड्या नाही धुणार बाई. नाही धुणार. तुम्हाला घेऊन आम्ही आमच्या वाड्यावरती जाणार बाई. असं? हो. मग घेऊ द्या तुमचा प्रश्न. ऐका बाई, त्याच्या नरड्यात कणसाचा बिरू मोठा घाला. दोडका घालाय पाहिजे, दोडका. काय तुमच्या नरड्यात काय हाय रे. अडकलं? बरं का, तू आसाम मध्ये आधी मक्क भराडल्यासारखा करची बिरशील. मला असं म्हणायचंय पाहुणं, हा. बरेच दिवसानं तुम्ही आम्हाला इकडे आलाय. तुम्ही काय करा, थोडस तुमची झलक दाखवा, तुमचं सूर दाखवा. सूर असं हा, सूर दाखवा. आईला पहिल्यांदा सनई धावतो. तुझ्या त्या लेका मोगण्याने इकडे लेका माझ्या सनईला पाणी बी मिळेल ना. हो, मोगण्याची साथ असल्याशिवाय सनई चांगली वाजल का? धार काढाय बसल्यावर मोगना माझी. ऐका बाई. येऊ द्या. अरे लागते का मागे लागले का का? नाही नाही, वरची टिप लागते का बघतोय. आला प्रश्न. येऊ द्या प्रश्न. सुताचा दोरा सुनी खरा, नांगराच्या वडीला गेला का.
डोरा असून खरा नांगराच्या वडीला टेकेल का आणि त्याने बैल मागे सरेल का वन कुणब्याचं मन कधी भरेल का? ऐकून घ्या प्रश्नाचं उत्तर. अहो, 12 उंदर झुपली नांगराला, नांगूर उंदराला वडेल का? प्रश्न उत्तर काय दिले? 12 उंदर झोपली नांगराला, नांगूर उंदराला वडेल का? आणि काय म्हणलं तुम्ही? चेष्टा केली तर आबरू गेली म्हणून कोण रडेल का? नाहीतर काय लुगडीने असा चला. एका बोंबल्या प्रश्न टाकतो ते हे जगात वचनात बोल बघू, वचनात बोल. वजनात झालं वे खाल्ल्या का ते पोलूस करून तू सारखाच केल्या का? मरताच म्हणजे कसं? अरे वजनात कसं काय ग आका? त्याच्या पुढची येते तारा. तू बहुतेक तुझी पावले हरवल्या वाटत. येऊ द्या प्रश्न, येऊ द्या बाय. आला प्रश्न. येऊ द्या. पाण्याचा झरा असून खरा. काय सांगितलंय? बरोबर आहे. पाण्याचा झरा असून खरा. पाण्याचा झरा असून खरा साठवलेलं पाणी पुरेल का? प्रश्न काय देण्यात घ्या. काय हो बोला की बघा तुमचा प्रश्न काय होता? पाण्याचा झरा असून खरा. आणि पाण्याचा झरा असून खरा. का पाणी पिऊन बाई कधी उरेल का? तुम्हाला काय वाटतंय बाई? घरात तुम्ही पाणी भरता भरतं की हो? हा? भरतं की. समजा एखाद्या वेळेला घरात पाणी भरलं आणि सगळं अख्खं गाव पाणी प्यायला आलं, तर पाणी पुरणार आहे का? पुरणार आहे का घरातलं? नाहीच की, नाहीच की. हा? म्हणून सांगतो चला का मग मला नाही मला सांगा, अहो झऱ्याला पाणी आहे का नाही? पाऊस पडला तर पाणी झऱ्याला, बरोबर आहे. नाही पाऊस पडला तर पाणी काय ठेका दिली असं व्हय? का तुम्ही पाणी करता तयार? हा, आम्ही पाणी तयार कसं करतो दाखवतो थांबा. सांगा ना. अहो, पूर्वी आम्हाला नव्हती शिक्षण कसल्या ते बाराखड्या. वाईच कमी आता जीव घालवला होता असं माझा. त्या रेड्याला तेवढं दावं लावा.
रेडा यो विशाळगडात गहू रेडा सुटल्यासारखा येतो या बाई काय म्हणल्या पकालीच्या रेड्या बाई आम्हाला रेड केलं तुम्ही होय बरोबर आहे आता एक ही मामुली बाय आणि बाई. हिला आपला अपमान करावा अपमान करावा तुझ्या जिन्या भागलं काळ पुत्र तुझ्या कोणाच्या माझ्या का का तुमच्या दोघाच्या हा बायका ऐकायचं नाही बांगड्या भरा बाई आलं बाई उद्या प्रश्न आला प्रश्न उद्या आईला परवा तो आपण तुम्हाला प्रश्न सांगितलेला कुठला रे? आपण नव्हतो का संडासला बसलो हा. त्या टायमाला मी तुला नव्हता का सुचवला बाईक कॅच करायचा असेल तर हो प्रश्न टाक असं ना नाही वितर होता अहो परवा दिवशी आमचं वड्यात दोघाचं चाललं होतं थोडं कशाला गेला होता एकमेक सांगत होतो संडासला बाई काय शान आहे सा घ्या पटकीशी ऐका उंच जातीपेक्षा कमी जातीचा टेमा करण्याची तरण्यारी आणि टेमा करण्याची तरण्यारी आणि कडू लिंब तो कडूचा सदा वाऱ्यावर नाही रमाई आणि कडू लिंब तो कडूचा असतो सदा वाऱ्यावर नाही रमाई बाई काय येणार आहे तेव्हा? मला अहो, चला घरला. बाई तुम्ही एक ऐकले सगळा साखर कशी असती कशी असते गोड असते. गुळ गोड असतो आणि मिरची तिखट असती आहे का नाही हो तसं आज लिंब कसा आहे कडू असतो कडू हा बरोबर आहे समजा द्राक्षाचा वेल जर लिंबावर गेला आणि तर कडू झाला कशामुळं संगती गुण संगतीचा परिणाम का तुम्हाला दोघाला लागला या बायकाच्या टाकू का प्रश्न आवल लिंब असतो का नाही हा. आणि लिंबारा तसा आहे तुम्ही आम्ही आणि तुम्ही लय गोड आहे वे अरे गाडव खाऊन मस्त माजला रणात जाऊन लढेल का गाडव खाऊन मस्त माजला रणात जाऊन लढेल का दात कशीवर त्याला घालता येईन शोकर कोण म्हणेल का दात कशीवर त्याला घालता येईन शोकर कोण म्हणेल का पलीकडली बाय आहे का नाही तुझ्या नाकावल्या ध्यान आहे तुझ्या अरे ती बाय मला नादवल्या पण तुमच्यामुळे ती गप आहे तुला सांगितलंय जाळा तुझं नदीला गेले बाई हा. ऐका शेवबाई तुम्हाला बाई याचा अर्थ जर बाई कळला नाही तर तुम्हाला जर आम्हाला जर समजून जर घ्यायचं असेल बाई तर तर सहकुशीने तुम्ही आमच्या बायका होणं फार गरजेचं आहे बाई म्हणून आमच्या नाना मनवाकरांनी काय सांगितले नाना मनवाखरांनी सांगितलं हा बरं सांग नाना मनवकर काढी तरा तुम्ही ऐका म्हणी जरा बिन कळणारा झुरेल काव शब्दाने कधी तो मरेल का शब्दाने कधी तो मरेल का शब्दाने कधी तो मरेल का सांगून अक्कल धरेल का आणि शब्दाने कधी तो मरेल का सांगून अक्कल धरेल का बाई नाना मरव करत काढी तारा तुम्ही ऐका म्हणे जरा बिन कळणारा झुरेल कावन शब्दानं कधी तो मरेल का नाही मरणार म्हणूनच शब्दाचा अर्थ कळला पाहिजे बाई बाई, असं ना तुम्हाला अजून तुम्ही आम्हाला ओळखलेलंच नाही तुम्हाला बारकी इस्टेट नाही बाई अगो बाई तुमची कपड्यावनं तरी वळका कुठं खावली होती कार्यक्रम 750 रुपये देऊन भाड्यानं आणले ते काय ते भाड्याचा ड्रेस आहे बरं
तुला पुन्हा जेवाय घालतो, जेवणाची तयारी झाली आहे. तुझा मोठीपणा सांगतो या. कराव कवाल किती आहे बाईला सांग. सांगतो तुला का करायचं आहे. धान्याला तर रिग नाही म्हणाव. बाई हो बोला ना. तुम्ही मंचीला बेघर मिळाले. नाही एट लय मोठा बंगला. अहो तुम्हाला सांगायचं जागा घेऊन घर बांधलंय. एट नाही जागा घेऊन घर कोणी बी बांधील, बेघर कोणी बी कुणी बांधील. बी बांधील. पण तुम्हाला सांगायचं घराला आता सध्या सरकारचा ह्याचा घरफळा सुद्धा नाही. ग्रामपंचायतीला नाही घरपाडा सुद्धा नाही. घरफळा सुद्धा नाही. असले यांनी मोठं घर बांधलंय. आव माड्या तुम्ही मंचीला 10 बांधशीला, खरं. पण हे जी एकच माडी आहे आणि तो एका बंगल्यात राहत नाही. मग किती बंगल्यात राहत्यात. हिवाळा आला की बदलायचा बंगला. हिवाळा आला की बदलायचा. हा पावसाळा आला की बदलायचा. बदलायचा. पावसाळा आला मग हे कुठं राहतात. सरकारी उड्डाण फुलाखाली असते. ही यांची जागा आहे का. उड्डाण फुलाखाली राहते होय. आणि उन्हाळा आला आला की आपलं उसात गारव्याला राहायचं. हे यांचा बंगला आहे वे. हा आणि थंड पडायला लागली लागली की डोंगरात एखादं आपलं गुही बघायची ना, आत शिरायचं. गुहीत. उई अरे असं नाही बाई, हा. कंट्रोलचं धान्य अजून आणलंच नाही, घरातलं सरलं नाही बाई. अरे बाप रे एवढे तुमच्या घरात अहो, धान्य असतात. अहो नुसतं बेल मागितलंय तर भातानं घर भरलंय याचं. मी काय मागतो मी. म्हणजे तुम्ही रोज तेच काम करता का. अजून बाजूची खिडी त्यानं बघायची ठेवली ती. ठेवले ते काय कारण शिरकीला त्यानं शिस्त वडिलाची पाळल्या. पाळल्या का. दुसरं मागून गेल्याशिवाय त्याच्या दारात आपण जायचं नाही. म्हणजे तुम्हाला वाटणार नाही. बाई आम्ही गोंधळीच आहे, पण बरोबर आहे भिक्षा की. मागणं आमचा धर्म नाही. धर्मच पण आहे. पोटासाठी गावकीला मागतो बाई आम्ही. मागायलाच पाहिजे ना, तुमचा धर्म आहे ना तो. ही फार मोठी व्यक्ती. अहो ही व्यक्ती कुठं होती. अहो उरळी कांचनला हा यांचे बोर्ड लागले. एवढा मोठा यांचा बिझनेस. बर का साडू, हा, पाहिजे तेवढं देतो, हा. पण मोठीपणा सांग. काळजी करू नका. तुमचा कसा वर चढपणा करतो बघा तरी. तुम्हाला सांगायचं पुण्याला हा यांचा बंगला प्रत्येक माणसं वाट बघत बसतात. त्यांच्यासाठी. तर हो गं कराडला बाई. हा इथे बेल्यात हा हे काय करतात. हे काय करतात सध्या. शिळ्या पैशाचं तोंड बघत नाही, ताजाच पैसा. रोज ताजा पैसा. हो. एवढा मोठा यांचा बिझनेस आहे. हो ते उद्योगपती आहेत. ते कशाचे उद्योग करतात. आणि तुम्हाला सांगायचं आता सध्या तुम्हाला ते शिंग घोळतात. शिंग आणि हे सध्या काय करतात. ह्यो शिंग घोळून उद्योगपती झाला वय रे. बाई आता आम्हाला एक तोंड लावण्यात झकास पैकी म्हणून दावा की चालेल. आम्हाला ऐकू दे का बाई. पण बायलाही पटले का विचारा. 10 वेळा पटलंय का. नाही बाबत पटलेलं नाही? नाही. मग आता बायला- आम्हाला टाइम थोडा आहे ना, त्याच्यामुळे बायला- आम्ही हारला गेलो. बायला कोड्यात टाकतो. काय म्हणतो. कोड्यात टाकताय. टाका बघू. आला प्रश्न. बाई काय हिशोब द्यायचा फक्त. कशाचा हिशोब द्या. आता मी प्रश्न टाकणार आहे त्याचा हिशोब द्यायचा. आम्ही हा चालेल. 8.5चं लुगडं घेतलं. हा. तुमच्या अंगावर साड्या आहे की नाही. आता ही कुणाची किती किमतीची आहे तुम्हाला माहिती असेल. माहिती आहे बरोबर मग आता 8.5चं लुगडं घेतले. बरोबर. 8.5चं लुगडं घेतलं वर चुळी चौलाची. लुगडं घेतलं वरचुळी चौलाची. 8.5 22 गेलं, बाकी राहिली किती आपला विचार करायचा. ढेकळं राहिली बाई. एका बोंबल्या काय त्यातनं बाकी नाही तर ऐक लावणे ऐकून तर समाधान मानकी. बाईला का अजून ढिल्याच पडणार त्या. नाही बाई दिली पडणार. मी हळदीच्या पोत्यात पडून येऊ का. तुझा आता लगीन मी इथं लावित नाही. मग लगीन लावायला अजून थोडी बाकी आहे. किती वर्ष. कंड्या पाडले त्या माझ्या मापाच्या जेवणासाठी. होय. आत्ता वाल्या त्या वळल्या की लगीनाचा बार तुझा नदीला उडवून दिला.